नमस्कार, मी प्रभाकर गोविंदराव तिडके. आज जी आपण मुलाखत घेतली होती सुनील खंडाळीकर सर यांची, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील खंडाळीकर सर यांच्यासोबत घेतलेल्या मुलाखतीचा हा दुसरा भाग असून या दुसऱ्या भागात पहिल्या भागात आपण जी सरांची मुलाखत घेतली त्या पहिल्या भागामध्ये सरांनी आपण विचारलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जे अनेक प्रश्न आपण त्यांना विचारले त्या प्रश्नावर त्यांनी सविस्तर आणि परखड असं विश्लेषण केलेलं आहे. तर ह्या मुलाखतीचा दुसऱ्या भागाची आता आपण सुरुवात करतो. सर नमस्कार. पहिला भाग आपण व्यवस्थितरित्या पहिल्या भागावर आपण आम्ही जे विचारलेले प्रश्न होते किंवा आमच्या मनात असलेले लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ज्या काही शंका होत्या त्याचं निरसन करण्याचा आपण योग्य रीतीने प्रयत्न केला. तसंच दुसरा एक माझा असा प्रश्न आपल्याला असेल की आज जी काही भारतामध्ये परिस्थिती आपण बघतोय तर त्या परिस्थितीमध्ये देशातल्या की मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या राज्यात जे निवडून आलेले काही आमदार किंवा खासदार असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील तर ते लोकप्रतिनिधींना मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे पक्ष हायजॅक करून म्हणजे मोठ्या संख्येने गटचा गट पूर्ण हायजॅक करून तो गट एकीकडं पक्षांतर बंदी कायदा कमकुवत करून त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाचा वापर करून त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाचा वापर करून अशा पद्धतीने त्या निवडणूक आयोगात पक्षांतर बंदी कायद्याला कमकुवत करण्याचा जो काही प्रयत्न केला जातो आणि ह्या प्रयत्नातून जो पक्षच एखाद्या व्यक्तीने स्थापन केलेला किंवा ज्या पक्षात एखादा व्यक्ती कार्यकर्ता म्हणून काम करतो तर त्याच्या बाजूने तो पूर्ण पक्ष आहे असं दाखवून किंवा संविधानिक गोष्टींची तोडमोड करण्याचा जो काही प्रयत्न केला जातो तर याकडे आपण कसं बघतो? मी सुरुवातीच्याच भागामध्ये हे स्पष्ट केलं की मीच नाही तर या देशामधला सर्वसामान्य माणूस हे संविधान मोडीत काढायला निघालेले आहेत. इथल्या देशातले राज्यकर्ते, या देशातले सत्ताधारी, ही जी भीती या सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली किंवा त्याची जी भावना अशा पद्धतीची जी बनायला लागली त्याचं कारणच हे आहे की हे संविधान टिकलंच नाही पाहिजे हीच नीती या राज्यकर्त्याने अवलंबिली आहे. हे मी विचाराच्या पातळीवर, अनुभवाच्या पातळीवर किंवा माझ्या चिंतनाच्या पातळीवर तर हे सांगतो पण आपल्याला हे वास्तवही नाकारता येत नाही की या देशामधल्या सत्ताधारी पक्षांचे लोकप्रतिनिधी जे जाहीरपणे सांगतायत 400 पार घोषणा दिली जाते, 400 पारची घोषणा दिली जाते आणि ज्यावेळेस त्यांना त्या देशामधले सामान्य कार्यकर्ते, सामान्य माणूस, विचारवंत, लेखक, पत्रकार त्यांना विचारतायत किंवा बहुमताला फक्त 272ची गरज आहे, तुम्हाला 400 पार कशासाठी पाहिजे तर ते सांगतायत की आम्हाला या देशाचं संविधान बदलायचं आहे. अशा पद्धतीची घोषणा याच्यासाठी आम्हाला 400 पार 400 पारचा नारा त्याच्यासाठी दिला त्याच्यासाठी आम्ही तो देत आहोत. हे ते एका बाजूला उघडपणे मान्य करतायत आणि हे ते मान्य करत असताना देखील या देशामधले जे काही इतर राजकीय पक्ष आहेत जे स्वतःला त्यांचे विरोधक म्हणून घेतात आणि आम्ही संविधानाचे रक्षण करते असल्याचा ते दावा करतात त्यावेळेस आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे दोघंही सर्वसामान्य जनतेला मूर्खात काढण्याचा प्रयत्न करतात. हे सत्तेत आले काय आणि ते सत्तेत आले काय? ज्या संविधानाचं संरक्षण करणारा इथला जो वंचित वर्ग आहे, या संविधानावर प्रेम करणारा जो इथला विस्थापित वर्ग आहे त्यांच्या प्रतिनिधीलाच कुठं स्थान देताना हे दिसत नाही. मग अशा अवस्थेमध्ये आणि यांच्यावर हे संविधानाचे रक्षण करते आहेत म्हणून विश्वास कसा आणि विश्वास कसा ठेवायचा? बरोबर. एका बाजूला सत्ताधारी हे उघडपणे मान्य करतात की आम्ही संविधान बदलणार आहोत
त्याच्यासाठी आम्हाला 400 पार पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला या संविधानाचे संरक्षण आम्ही करू असं म्हणणारे, रक्षण करू असं म्हणणारे या गोष्टीकडे जाणीवपूर्वक ज्यावेळेस दुर्लक्ष करतात त्यावेळेस मनामध्ये कुठेतरी शंका येते की खरंच ही लोकशाही, हे संविधान या देशामधले राज्यकर्ते, या देशामधले राजकीय पक्ष बदलायला निघालेले आहेत. ही जी भावना आहे ही जनमानसाच्या मनामध्ये घट्ट बसलेली आहे. सर, फक्त हे काही तुमच्या त्या राजकीय पक्षाच्या आणि पक्षांतर बंदी कायद्याच्या पुरतही मर्यादित नाही. आपण पाहतो या देशातल्या न्यायपालिका, तुम्ही फक्त सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख केले. सर्वोच्च न्यायालय म्हणजेच फक्त न्यायपालिका असं नाहीये सर. संसदीय लोकशाहीमध्ये त्या सभागृहाचा सभापती हा एक प्रकारे न्यायाधीशच असतो. संसदीय प्रणालीमध्ये निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्था असतील, निष्पक्ष पद्धतीने काम करणे त्यांचं कर्तव्य. रिझर्व्ह बँकेसारख्या स्वायत्त संस्था असतील, या सुद्धा कच खाताना, या सुद्धा जनहिताची भूमिका घेताना कुठेही दिसत नाही. या सुद्धा संविधानाचं संरक्षण करताना, संरक्षण करण्याची भूमिका बजावताना कुठं आपल्याला पाहायला मिळत नाही. ही माझ्या दृष्टीने अत्यंत चिंतनीय बाब आहे. याचाही विचार मला वाटते भविष्यामध्ये जन आंदोलन असेल किंवा विरोधी पक्ष असतील किंवा जो कोणी वंचिताचा आणि विस्थापितांचं प्रतिनिधित्व करणारी जी काही मंडळी असेल यांना करावा लागेल, तरच यावर आपल्याला अंकुश ठेवता येईल आणि यांना याच्यापासून आपल्याला रोखता येईल. यांचे हे मनसुबे हाणून पाडता येतील. त्यासाठी एका ठोस नीतीची, राजकीय विचारधारेची, जी राजकीय विचारधारा इथल्या वंचिताचं हित जपणारी असेल, जी राजकीय विचारधारा इथल्या शोषितांचं हित जपणारी असेल, त्या राजकीय विचारधारेला पुढे नेण्याची गरज आज मला वाटतंय 2024ला प्रामुख्यानं अधोरेखित झालेली आहे आणि याकडे मला वाटतं दुर्लक्ष करून चालणार नाही. इकडं या सगळ्या पद्धतीचं वातावरण चालू असताना आपण जसं आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा उल्लेख केला की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये आपण जर बघितलं 2014 पासूनचा जो काही क्रम बघितला त्याच्यामध्ये नोटबंदीसारखा निर्णय आपण बघितला. त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेमधले जे काही गव्हर्नर होते त्याच्यामध्ये आपण जर उदाहरण द्यायचं झालं तर वेगवेगळ्या गव्हर्नर जे आतापर्यंत आले पदावर त्याच्यापैकी बऱ्याचशा गव्हर्नरवर दबाव होता की त्या पद्धतीने त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्याच्या अगोदरच त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला की तुम्ही नोटबंदीसारखा निर्णय घ्यायला भाग पाडण्यात आला त्यांना. तर अशा काही रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी शेवटी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर वेगवेगळे गव्हर्नर, उर्जित पटेल सारखे गव्हर्नर असतील, त्यानंतर वेगवेगळ्या गव्हर्नर जे पदावर राहिलेले गव्हर्नर होते, उर्जित पटेल असतील, काही डेप्युटी गव्हर्नर असतील, तर त्यांची सुद्धा इतर कोणी करण्यात आली आणि त्यांना सुद्धा या पदापासून बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि यांच्यामध्ये केंद्र सरकारच्या धोरणाला अनुकूल असलेले गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यासारखे जे गव्हर्नर होते त्यांच्या माध्यमातून ते आता त्यांची आर्थिक नीती ठेवणं किंवा रिझर्व्ह बँकेकडे जो काही पैसा रोख राखीव निधीच्या स्वरूपात जो काही जमा असलेला पैसा आहे जो कुठल्या तरी आपत्तीच्या वेळेला वापरला जावा त्यावेळेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, तर अशा वेळेला तो न वापरता तो उद्योगपतींचं कर्ज फेडण्यासाठी वापरला जातो. तर ह्या गोष्टीकडे आपण कसं पाहावं किंवा या गोष्टीकडे कसं बघितलं जातं? नाही, हे चित्र आता मला वाटतं जवळपास स्पष्ट झालेलं आहे सर. जे कोणी ऐकत नाही त्याला ब्लॅकमेलिंग करा, ऐकायला ठीक आहे, नसलं तर जेलमध्ये जा, जेलमध्ये जायची इच्छा नसेल पद सोडून बाहेर जा. ही जी दमननीती, याला दमननीती म्हणतात, जी ही राजकारणामध्ये गेल्या दशकभरामध्ये जी काही पाहायला मिळते, आधी नव्हती अशातला भाग नाही. आणीबाणी हे दमननीतीचंच उदाहरण आहे.
किंवा जस्टिस लॉ यासारखं प्रकरण असेल आपण जर बघतो हे सगळे जे दमननीतीचेच आपल्याला असे असंख्य आपल्याला उदाहरणं देता येतात. एवढंच नव्हे तर या देशामध्ये राज्यपालासारख्या व्यक्तीला घटनात्मक पदावर पदावर असलेल्या व्यक्तीला, त्याला विशिष्ट दर्जा असलेल्या व्यक्तीला देखील त्याचा वापर करून घेऊन आपल्या सोयीनुसार राज्यातील सरकार असते राज्यामधले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होतो. एवढंच नाही तर त्या राज्यपालाने सत्तेवर असलेल्या सत्ताधाऱ्याच्या मर्जीनुसारच निर्णय घ्यायला हवेत, सत्ताधाऱ्यांची पाठराखणच करायला हवी, अशा पद्धतीचा त्याच्यावर दबाव टाकला जातो. त्याचा परिणाम म्हणून आज आपल्याला असं पाहायला मिळतं की राज्यपालाच्या अखत्यारीत असलेलं विद्यापीठाचं कुलगुरूपद, उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं, विद्यापीठाचं कुलगुरू पदासारखं महत्वपूर्ण पद या देशाच्या शिक्षण व्यवस्थेचं वाटोळं होत असताना देखील ते मुग गिळून गप्प बसले, त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली. आणि अशा अवस्थेमध्ये जर या देशामधले विचारवंत ह्याच्यावर बोलणार नसतील, या देशामधला विरोधी पक्ष याच्यावर बोलणार नसेल, या देशामधले पत्रकार याच्यावर जर भाष्य करणार नसतील, या देशावरचा मीडिया जर ह्याच्यावर जर बोलणार नसेल, तर प्रश्न असा निर्माण होतो की खरोखरच आज जी काही सत्ताधारी वल्गना करतायत की आम्ही या देशाचं संविधान बदलू, नक्कीच ते त्या दिशेनं प्रयास करीत आहेत. आणि दुर्दैव आमचं सर की भारतीय संविधान काय आहे हेच संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत आम्ही सर्वसामान्य माणसाला कळूच दिलं नाही. तो त्याचा परिपाठ आहे. लढाई संविधानिक मार्गाने कशी घेऊन जायची हेच माहिती नसल्यामुळे हेच त्यांना कळूच दिलं नाही ना. जिथं शाळेमध्ये काय शिकवावं आणि काय शिकवू नये याचेच काही नीती नियम राहिलेले नाहीत. आज शाळेमध्ये जो काही इतिहास शिकवला जातो, महाविद्यालयामध्ये जो काही इतिहास शिकवला जातो, तो इतिहासच आज जर समजा जर बदलण्याची जर वृत्ती जर तुमची असेल, एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये तज्ञ लोकांना वगळून त्यांच्या म्हणण्यानुसार मर्जीनुसार जे लोक योगेंद्र यादव असतील किंवा आपले सुहास पडशीकर असतील अशा तज्ञ लोकांना वगळून त्याच्यातला इतिहासाचा जो पूर्ण गाभास आहे तोच याच्यातलं आणखी वाचतो की फक्त हे जनांदोलनाशी निगडीत असलेल्या लोकांनी त्याला विरोध केला सर. इथल्या राजकीय विरोधी पक्षातल्या राजकीय पक्षाचे जे कोणी नेते होते त्यांनी या घटनेला या गोष्टीला विरोध केलेला नाही. कारण आज हे सत्तेमध्ये आहेत, उद्या ते सत्तेमध्ये आहेत आणि अजेंडा एकच आहे. नव्यानं ते अजून 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये त्यांनी बाबरी मस्जिदचा जो काही इतिहास आहे म्हणजे तो त्यांच्या मनाप्रमाणे म्हणजे राम जन्मभूमी आंदोलनाचा इतिहास आता म्हणजे विद्यार्थ्यांना सोयीचा इतिहास लिहायचा, सोयीचं राजकारण करायचं, इथल्या भांडवलदारांच्या मर्जीचं राजकारण करायचं, इथल्या प्रस्थापितांच्या हिताचं, त्यांच्या हितसंबंध त्यांच्या संवर्धनाचं राजकारण करायचं आणि इथल्या शोषित वंचिताला कायमचं गाडून टाकायचं. ही जी काही नीती आज राजकारणामध्ये जी काही आपल्याला पाहायला मिळते, हीच नीती या देशाला विनाशाच्या कठड्यावर नेऊन उभी करणारी आहे. या नीतीला जर श्रेय द्यायचा असेल तर वास्तव जे काही आहे हे वास्तव सर्वसामान्य माणसाच्या लक्षात आणून देणे हा त्याच्यावरचा पर्याय आहे, त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि ज्या वेळेस हे इथल्या सामान्य माणसाच्या लक्षात येईल त्यावेळेस इथला सामान्य माणूस निश्चितच खुळून उठेल आणि ही जी काही राजकीय पक्षांची जी काही ते सत्ताधारी असो की विरोधी असो यांची जी काही नीती आहे या नीतीला ते उघडपणे विरोध करून रस्त्यावर उतरतील आणि सरकारचे आणि इथल्या राजकीय
पक्षांच्या नेतृत्वाचे जे काही मनसुबे आहेत हे ते उधळून लावेल याबद्दल माझ्या मनात कुठली मात्र शंका नाही. आपण बघितलं की पूर्ण 2 भागामध्ये सरांनी आपल्याला मुलाखत दिलेली आहे आणि दोन्ही भागांमध्ये सरांनी व्यवस्थितरित्या विस्तृत पद्धतीने लोकसभा निवडणुकीचा जो काही लेखाजोखा होता त्यासंबंधी कुठले मुद्दे महत्त्वाचे, राजकीय पक्षांचं काम करण्याची रीती कुठल्या पद्धतीची आहे किंवा लोकांच्या गरजेचे खरेच प्रश्न मांडले जात आहेत का आणि संविधानिक भूमिका कशा असायला पाहिजे, संविधानिक संस्थांच्या बाबतीतली जी काही भूमिका आहे तर त्या सगळ्या भूमिका सरांनी अतिशय विस्तृत पद्धतीनं आपल्याला समजून सांगितलेल्या आहेत आणि 2 भागात ही मुलाखत सरांची आपण घेतलेली आहे. त्याबद्दल आपल्याला सरांनी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे परत एकदा धन्यवाद देतो आणि ही मुलाखत तिथं थांबली असं जाहीर करतो. धन्यवाद.